हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझं चॅनल सुनीता की रसोईमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा आवडीचा मौसूद आणि चविष्ट दहीवडा। तर आज आपल्याला बनवायचे आहे दहीवडे। तर मी इथे उडदाची डाळ घेतली आहे। ही डाळ आपण भांड्यामध्ये टाकून घेऊया। इथे 4 वाटी डाळ घेतली आहे मी उडदाची। ती आपण पाण्याने धुवून घेऊया। डाळ मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। आता आपण डाळीमध्ये पाणी घालून 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवूया। डाळ भिजू घालून 4 तास झाले आहे। पाहू शकता छान डाळ भिजली आहे। आता आपण डाळीला मिक्सर मधून काढून घेऊया। आणि डाळ ही पाणी न घालताच वाटायची। जर तुम्हाला वाटत असेल की डाळ बारीक होत नाही आहे तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता। तुम्ही पाहू शकता छान असं बारीक झालं आहे। अशा प्रकारे आपण बाकी डाळ पण वाटून घेऊया। आपली डाळ वाटून झाली आहे। आता आपण हे असं छान हाताने फेटून घ्यायचं। आणि जेवढं जास्त आपण बॅटरला फेटू तेवढे जास्त आपले वडे छान लुसलुशीत कापसासारखे होईल। म्हणून जास्तीत जास्त फेटायचं आहे आपल्याला। आता हे बॅटर माझं फेटून झालं आहे। वड्यासाठी तयार झालेलं बॅटर कसं ओळखायचं तर एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडं बॅटर टाकून पाहायचं आणि ते बॅटर असं तरंगलं की समजायचं आपलं बॅटर तयार आहे वडे तळायला। तर चला आपण आता याच्यामध्ये मीठ घालून घेऊ। तर आपल्याला आता वडे तळून घ्यायचे आहे। त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे। आता आपण वडे तळूया। असे पाणी लावून घ्यायचं हाताला आणि असे तेलात सोडायचे। आणि वडे हे कमी गॅसवरच तळायचे। वड्याला ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घ्यायचा आहे। आता आपले वडे पूर्णपणे ब्राऊन झाले आहे। हे आपण काढून घेऊया। इथे आपण कोमट पाणी घेतले आहे। त्यामध्ये आपण वडे काढून घेऊया। इथे वड्याला 5 मिनिटं पाण्यामध्ये ठेवायचे आहे। इथे वड्यामधील पाणी आपल्याला हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे। तर इथे मी दही घेतलं आहे। हे घरी बनवलेलं दही आहे।
जर तुम्हाला दह्याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ह्या दह्याला आपण आता फेटून घेऊया. असं मस्त फेटून घ्यायचं. दह्यामध्ये साखर ऍड करून घेऊ. थोडं मीठ घालू आणि असं फिरवून घेऊ. तर आपलं दही तयार आहे दही वड्यासाठी. आता आपण दह्यामध्ये वडे टाकून घेऊया. त्यावर लाल तिखट, थोडं मीठ आणि चिंचेची गोड चटणी, थोडी कोथिंबीर टाकून सजवूया. तर तयार आहे आपले मस्त मऊ आणि चविष्ट दही वडे. जर तुम्हाला दही वड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.